नाही, हे बघा, चेक दिला हा मी चेकचं तर रेकॉर्ड असतं. मी 1 कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे. उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं. आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले, इलेक्शनसाठी पैसे मागितले, मला काय मी सांगू शकत नाही. परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार, तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही. याचा अर्थ काय होतो? कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रिपद. पक्षासाठी पैसे लागतात, ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे, अलाउड आहे ते चेकने द्यायला. पण तुम्हाला माहिती आहे की मोपा येण्यापूर्वी सिंधुदुर्गमधले भाव काय होते. आज सिंधुदुर्गाने माझ्या वाडवडिलांनी कमावलेल्या जमिनी आहेत त्या काय मी फुकट त्यांना पैसे पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या रेटने विकू शकत नाही. मंत्री नसलो मला काय फरक पडत नाही. आणि तुम्ही दरवेळी केसरकरांची भूमिका असते की मोठ्या नेत्यांवर टीका करायची, नारायण राणेंवर करायची, त्यावेळी शरद पवारांवर करायची, अजित पवारांवर करायची आणि आपली कुठेतरी पोळी भाजून घ्यायची. आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सावंतवाडी दौऱ्याला जो प्रतिसाद मिळाला, आज खरं तर त्यांना वाटत होतं की आपण मंत्री झालो आहे, आपण कोट्यावधी रुपयाचा निधी आणू शकतो आणि मग आपण आपल्याला लोक येतील. परंतु लोक त्यांच्यावर नाहीत. अनेक लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या त्या आपल्या माध्यमातून लोकांनी बघितलेल्या आहेत आणि त्यामुळेच केसरकरांच्या पायाखालची वाळू दरवेळी सरकत असते आणि ते दरवेळी नवीन काहीतरी बघत असतात, नवीन किनारा शोधत असतात. तसा आता तो राणेंचा किनारा त्यांनी शोधला आहे. ह्याच केसरकरांनी सांगितलं होतं की माझ्या मुलीचीला पाठलाग राणेंनी केला म्हणून. याच केसरकरांनी सांगितलं होतं की दहशतवाद मोडायची आहे म्हणून. याच केसरकरांनी सांगितलं होतं की राणेंची गुंडाशाही, राणेंचा अपमान मी पुढच्या वेळी मंत्री होऊन काढणार आहोत म्हणून. आणि ह्याच केसरकर सांगतायत, तेच केसरकर सांगतायत की आज नारायण राणेंसारखा विकास पुरुष कोण नाही, नारायण राणे चांगले माणूस आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.